उद्धवजींची आपण भेट घेतलेली आहे. काय उद्धवजी म्हणाले? सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मला मिळालेली होती. माननीय राजन विचारे साहेब, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुद्धा ही मला उमेदवारी मिळालेली होती. तसेच ह्या उमेदवारी मिळण्यामागे माननीय राजन विचारे साहेब, माननीय केदार दिघे साहेब यांचाही आशीर्वाद मला लाभला. ही उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभाग क्रमांक 13 जो ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 आहे त्यामधील सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी ह्या लोकांनी जे प्रचंड काम केले आणि मागील 5 ते 6 वर्षापासून जे आम्ही तळागाळात जाऊन प्रत्येक घटकातली प्रत्येक लोकांशी, सर्व लोकांशी जो संपर्क साधला, अवेळी लोकांच्या अडीअडचणीला जे धावून गेलो, त्याच्या परिणामाची ही फळ आहे की प्रचंड ताकदीने लोकांनी आम्हाला निवडून दिलं. माझा तर विजय झाला आहे, पण आमचे 1-2 उमेदवार हे खूप थोड्या फरकाने पडलेले आहेत, 250-300 अशा मतांनी पडलेले आहेत. नक्कीच आम्ही पुन्हा प्रचंड ताकदीने मदत करू आणि पुढच्या वेळेस आम्ही पूर्णच्या पूर्ण सर्व उमेदवार निवडून येऊ. तुम्ही माझी मागची 15 दिवसाची प्रचार यंत्रणा बघाल तर आम्ही कधीच कोणावरती टीका केली नाही. आम्ही खूप पॉझिटिव्ह गेलो. आम्ही जी कामं केली ती घेऊन गेलो. कोणी काय केलं नाही, कोणी चुका केल्या आम्ही त्या काढत बसलो नाही दुसऱ्यांसारखे. आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती केलेली विकास कामं आणि निवडून आल्यानंतर आम्ही काय कामं करू ती घेऊन लोकांसमोर प्रभागात गेलो आणि त्याला लोकांनी कौल दिला आणि आम्ही चांगल्या मताने विजय झालो. ठाण्यापुढे एकच उमेदवार तुमचा निवडून आला, अभिजित तुम्हाला उमेदवार निवडता आले नाही, काय कारण वाटतं? मला वाटतं तुम्ही जर बघितलं असेल गेल्या विधानसभेमध्ये जी 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली त्या निवडणुकीत मिळालेली मतं आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेली मतं हे जर बघितलं तर त्या मतांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी सत्तेचा गैरवापर, त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी हातामध्ये घेतली होती. कित्येक ठिकाणी बिनविरोध निवडून आणले होते. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं धनशक्तीच्या विरोधामध्ये आणि या संबंध या ज्या काही शासकीय यंत्रणा वापरल्या होत्या त्या यंत्रणाच्या विरोधामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी, त्याचबरोबर सर्व इतर पक्षातल्या लोकांनी एकजुटीने ह्या ठिकाणी काम केलं. परंतु आज तुम्ही बघितले असेल की कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आला होता. आणि मी तर खास करून माझ्या सर्व शिवसैनिकांचं, मनसैनिकांचं आणि सर्वांचा आभार मानतो यासाठी की त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढत दिली आणि भले आमच्या काही सीट थोडक्यात मतासाठी त्या ठिकाणी गेले होते. आता आमचे ह्याच पॅनलमध्ये संजय दळवी मला वाटतं 246 मतांनी त्या ठिकाणी पडले. असे कित्येक उमेदवार जे आहे ते थोडक्या मतासाठी आमचे गेलेले आहेत. आणि नक्कीच हा जो काही पराभव झालेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आणि आमच्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करून आम्ही परत एकदा भरारी घेऊन नक्कीच त्या ठिकाणी ही संघटना बांधण्यास हे करू. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की विधानसभेला मिळालेली मतं आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये ही जवळजवळ 1.5-2 लाखाच्या आसपास आहेत आणि ही वाढ झालेली आहे. मनसेची सुद्धा त्या ठिकाणी जी काय मतं होती त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल आमची आणि BJPची जर मतांची जर हे केली तर त्यामध्ये सुद्धा 30-40 हजाराचा फरक त्या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थाने ही लढत ही त्या ठिकाणी झाली धनशक्तीच्या विरोधात. आणि सत्ताधाऱ्यांच्या तुम्ही जर बघितलं असेल प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे ताब्यात घेऊन कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. कित्येक ठिकाणी पैसे वाटताना पकडले गेले, कित्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार झाले, बूथमध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या सर्व शिवसैनिकांनी आणि जे काही नागरिकांनी आम्हाला जी काही ताकद दिली त्या नक्कीच त्या ताकदीच्या जोरावर आम्ही नक्कीच पुढे जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव